नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहोत डाळ वडी। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घातलेली आहे। आता ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। आपल्याला थोडे लागणारे मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता चिरून घेतलेला आहे। आपण आधी हे डाळ मिक्सरमध्ये काढून घेऊ। हे चांगली सोक झालेली आहे, भिजलेली आहे। आपण हे सगळं डाळ हरभऱ्याची मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। ती बिना पाणी घालता वाटायची आहे। अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे। हे आपण सगळं काढून घेणार आहोत। याच्यात बाइंडिंगसाठी थोडंसं आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत। जिरे टाकून घेतलेले आहे, कापून घेतलेला कढीपत्ता टाकलेला आहे, थोडी कोथिंबीर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे थोडीशी। बाइंडिंगसाठी आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण याचे वडे बनवणार आहोत। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। नंतर त्याचे असे वडे करणार आहोत। असं टेक्स्चर आलेलं आहे। थोडंसं आपण अख्खी डाळ ठेवली होती ती पण याच्यात टाकलेली आहे, भिजलेली अख्खी डाळ। आपण हे तेल तळायला ठेवलेलं आहे गरम करायला। आता त्यात आपण हे वडे सोडणार आहोत। अशा प्रकारे आपले हरभरा डाळीचे वडे तयार झालेले आहेत। ते मंद आचेवर तळून घ्यायचे आहे। त्यांना चांगला सोनेरी कलर आलेला आहे। हे खाण्यासाठी तयार झालेले आहे। हे आपण सॉस बरोबर खाऊ शकतो, खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊ शकतो। अशा प्रकारे आपले डाळीचे वडे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे हे आपले वडे तयार झालेले आहेत। याची टेस्ट सांगते मी कशी झालेली आहे। सॉस बरोबर छान लागतात, कढी बरोबर पण हे छान लागतात। याची टेस्ट खूपच छान झालेली आहे। हे नाश्त्यासाठी पटकन तयार होणारा पदार्थ आहे। तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।